नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा। मित्रांनो, सनातनाच्या मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांसह कवळ्यांनाही अन्न देणे शुभ मानले जाते। यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। यासोबत कावळ्यांशी संबंधित इतर अनेक श्रद्धा आहेत की ज्या आपल्याला माहिती असतील किंवा नसतीलही। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की कावळ्यांचे आगमन किंवा कावळ्यांचा आवाज ऐकणे काय सूचित करते ते जाणून घेऊया। असे मानले जाते की जर पहाटेच कावळा येऊन तुमच्या छतावर बसला तर याचा अर्थ तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत। त्याच वेळी पहाटे उत्तर किंवा पूर्व दिशेने कावळा हाकणे देखील पाहुण्यांचे आगमन सूचित करते। पितृपक्षामध्ये किंवा याचा अर्थ असा आहे की एखाद्या जुन्या मित्राला तो भेटायला येऊ शकतो। कावळ्यांचा थवा जो आहे तो आपल्या घरी येताना दिसला तर सावध होण्याची गरज आहे, कारण ते अजिबात शुभ मानलं जात नाही। याचा अर्थ तुमच्या कुटुंबात काही अप्रिय घटना घडू शकते। यासोबतच जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला बसून कावळा हाक मारत असेल तर ते देखील शुभ लक्षण मानले जात नाही। हे घरामध्ये पितृदोषाचे अस्तित्व दर्शविते। पितृपक्षाच्या काळामध्ये कावळ्याला खाऊ घालणे शुभ मानले जाते। यासोबत आपण बघतो की धार्मिक मान्यतेनुसार प्रवासाला जाण्यापूर्वी कावळ्याला दही किंवा तांदूळ अर्पण केल्यास यात्रा सफल होते। तर अशा प्रकारे मित्रांनो, कावळा घरी येणे म्हणजे काय संकेत देतो हे आपण चांगल्या प्रकारे जाणून घेतले आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक पेजला आपण फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती। तोपर्यंत गुड बाय।